नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TCC मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, चॅप्टर नंबर फर्स्ट, मुवमेंट ऑफ इनर्शिया. आज आपला लेक्चर नंबर 7 आहे. याच्या आधी आपण हॉलो सर्क्युलर सेक्शनचे प्रॉब्लेम बघितले होते. या लेक्चर मध्ये पण आपण 2 ते 3 प्रॉब्लेम हॉलो सर्क्युलर सेक्शनचे प्रॉब्लेम बघूया आणि कंटिन्यू करूया. तर बघा आजचा प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. Problem number first, a hollow circular section is of 200 mm external diameter. 200 mm external diameter दिलाय and 100 mm internal diameter. Calculate the moment of inertia of the section about any of its tangent. Tangent पासून आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. याच्या आधीचे जे प्रॉब्लेम बघितले होते ते सेंटर पासून मोमेंट ऑफ इनर्शिया होता डायरेक्ट. तर ते प्रॉब्लेम आपण बघितले होते, पण इथं आता टेंजंट पासून काढायचं. तर बघा एक आहे की नाही, एक्सटर्नल डायमीटरचा एक सर्कल घेतला आणि एक इंटरनलचा घेतला. हे सेंटर दोन्ही सर्कलचं सेंटर एकच आहे. दोन्ही सर्कलचं सेंटर काय आहे, एकच आहे. हा एक्स एक्सिस आहे, हा वाय एक्सिस आहे. आणि आता आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे टेंजंट पासून. म्हणजे असं याचा आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा ए बी. तर आता आपल्याला टेंजंट पासून जर मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे, सेंटर पासून नाहीये, तर हे डिस्टन्स आपल्याला तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. याला हाईट म्हणतात, दोघांचं सेंटर एक आहे. तर सर्वात आधी बघा एक्सटर्नल डायमीटर किती आहे, कॅपिटल डी किती आहे, 200. हा मोठावाला 200 आहे. आणि इंटरनल डायमीटर किती आहे, इंटरनल म्हणजे काय होते, हा छोटावाला डायमीटर किती आहे, 100. हा झाला छोटा. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे सेंटर पासून मुवमेंट ऑफ इनर्शिया हे काढायला लागत. सेंटर पासून जर असता तर डायरेक्ट फॉर्म्युला लावला असता आपण, आय एक्स एक्सिस वाला, π/64 कॅपिटल डी टू द पॉवर 4 मायनस स्मॉल डी टू द पॉवर 4. पण आपल्याला हा टेंजंट पासून काढायचा आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया. तर इथं पॅरलल ऍक्सिस थेरमचा फॉर्म्युला लागेल. पण पॅरलल ऍक्सिस थेरमचा फॉर्म्युला लागण्यासाठी सर्वात आधी आपल्याला सेंटरचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायला लागते. त्याच्याशिवाय तर प्रॉब्लेम होणार नाही. तर सर्वात आधी आपण सेंटरचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढूया. सेंटरचा मुवमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय, आय एक्स एक्सिसच काढायचा, इज इक्वल टू आय जी. फॉर्म्युला आहे π/64 कॅपिटल डी टू द पॉवर 4 मायनस स्मॉल डी टू द पॉवर 4. हा सेंटरचा मुवमेंट ऑफ इनर्शिया. तर सिंपल आहे, π/64 हा ऍज इट इज राहू देऊ. कॅपिटल डी टू द पॉवर 4 किती आहे, 200 टू द पॉवर 4 आणि स्मॉल किती आहे, 100 टू द पॉवर 4. सिंपल ही कॅल्सी टाकू आपण व्हॅल्यू. तर बघूया किती येते आन्सर. सर्वात आधी कॅल्सी ऑन करायची. नंतर π/64 हे कॅल्सी टाकायचं. इन ब्रॅकेट 200 टू द पॉवर 4 मायनस 100 टू द पॉवर 4. ब्रॅकेट कम्प्लीट. आणि ENG बटन दाबायचं. कोणतं बटन दाबायचं, ENG. म्हणजे कसं आहे ना, 73.631 इंटू 10 टू द पॉवर 6. हा झाला मुवमेंट ऑफ इनर्शिया कशाचा, सेंटरचा. त्याच्यानंतर आपल्याला एरिया काढायला लागेल, कारण आता आपल्याला सेंटर पासून नाही काढायचं, ते एरिया काढायला लागेल. पॅरलल ऍक्सिस थेरमसाठी ते एरिया काढावं लागते. तर एरियाचा फॉर्म्युला आहे, एरिया इट इज डिनोटेड बाय ए
पाय अपॉन 4 कॅपिटल डीचा स्क्वेअर मायनस स्मॉल डीचा स्क्वेअर. हॉलो सर्कल आहे ना त्याच्यामुळे हा फॉर्म्युला आपण अप्लाय करू. याच्यात व्हॅल्यू पुटअप करूया. पाय बाय 4 डी किती आहे 200 200चा स्क्वेअर मायनस स्मॉल डी किती आहे 100 100चा स्क्वेअर. हा तुम्हाला भेटून जाईल एरिया. सेम कॅल्सी टाकायचा आहे आपल्याला. पाय बाय 4 इन ब्रॅकेट 200चा स्क्वेअर मायनस 100चा स्क्वेअर. ENG बटन दाबाचं. आन्सर आलं 23.561 23.561 mm टू द पॉवर 4. आता आपल्याला काय काढायचे हाईट. विद्यार्थी मित्रांनो दोन्ही सर्कलचे सेंटर एक असल्यामुळे हाईट डायरेक्टच काढू शकतो आपण त्या टेंजंट पासून त्या सेंटर पर्यंतची हाईट. आता हे डिस्टन्स आहे ना हे टोटल या डिस्टन्सला हाईट म्हणतात. मग आता मोठ्या सर्कलचा डायमीटर किती आहे 200 डिवायडेड बाय 2 करायला लागेल. 200 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती आली 100 mm. हे झाली हाईट. आता आपल्याला लावायचा आहे पॅरलल ऍक्सिस थेरमचा फॉर्म्युला. पॅरलल ऍक्सिस थेरम. पॅरलल ऍक्सिस थेरम नुसार सर्वात आधी मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला काढायचा आहे AB चा. फॉर्म्युला आहे IG प्लस A इंटू एचचा स्क्वेअर. हा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करूया. IG किती आलेला आहे आपला IG आला 73.631 73.631 प्लस इंटू 10 टू द पॉवर 6. त्यानंतर एरिया किती आला आपला एरिया आला आपला 23.561 इंटू 10 टू द पॉवर 3 पण आहे ना हे पण लक्षात ठेवता. तर ते लिहू आपण 23.561 इंटू 10 टू द पॉवर 3. आणि हाईट किती आहे हाईट आहे 100 त्याचा स्क्वेअर. हे पूर्णच्या पूर्ण कॅल्सीमध्ये टाकूया. तर आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया टेंजंट भेटून जाईल म्हणजे AB भेटून जाईल. बघूया किती येते कॅल्शियम. पहिले आधी सांगाल तुम्ही 73.631 इंटू 10 टू द पॉवर 6 नंतर मग प्लस 23.561 इंटू 10 टू द पॉवर 3 इन ब्रॅकेट 100चा स्क्वेअर आणि ENG बटन दाबसा. तर याचे आन्सर आलं 309.241 इंटू 10 टू द पॉवर 6 mm टू द पॉवर 4. हा झाला मुवमेंट ऑफ इनर्शिया टेंजंटचा सर्कलचा टेंजंट. प्रॉब्लेम इज सॉल्व. हे इथं प्रॉब्लेम सॉल्व झाली. एक वेळा थोडंसं फास्ट मध्ये सांगतो मी तुम्हाला प्रॉब्लेम एक्सप्लेनेशन. A hollow circular section is of 200 mm external diameter. External diameter आहे 200 mm, internal diameter आहे 100 mm म्हणजे स्मॉल डी. त्यानंतर काय म्हणते कॅल्क्युलेट द मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सेक्शन अबाउट एनी ऑफ इट्स टेंजंट. टेंजंट पासून आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा म्हणजे की सर्कलचा टेंजंट. सर्कलचा टेंजंट म्हणजे काय होते त्या सर्कलला टच होणारी एक लाईन. या सर्कलला एक लाईन काय झाली टच झाली तर तिथून आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. तर हा झाला AB. आता याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे सेंटर पासून नाही आहे दोघांचं सेंटर एकच आहे हॉलो सर्क्युलर असल्यामुळे सर्वात आधी काढला आपण IXX. IXX म्हणजे होते IG पाय अपॉन 64. फॉर्म्युला आहे डायरेक्ट कॅपिटल D टू द पॉवर 4 मायनस स्मॉल d टू द पॉवर 4. कॅपिटल D किती आहे 200 टू द पॉवर 4 मायनस 100 टू द पॉवर 4. हे कॅल्शियम टाकलं आन्सर आलं 73.631 इंटू 10 टू द पॉवर 6.
नंतर मग आता आपल्याला एरिया काढायला लागेल. तर एरियाचा फॉर्म्युला आहे π/4 कॅपिटल डी स्क्वेअर मायनस स्मॉल डी स्क्वेअर. π/4 कॅपिटल डी आहे 200चा स्क्वेअर मायनस 100चा स्क्वेअर. कॅल्क्युलेट टाकलं 23.561 इंटू 10⁻3. नंतर मग आता बघा सेंटर पासून आपल्याला काय पाहिजे, हाईट पाहिजे. टोटल हाईट किती आहे, दोघांचं सेंटर एक असल्यामुळे हाईट आहे 200 डिवायडेड बाय 2 म्हणजे 100 mm. पॅरलल ऍक्सिसचा थेरम अप्लाय केला, फॉर्म्युला अप्लाय केला. आयजी इज इक्वल टू म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शिया AB इज इक्वल टू IG प्लस AH स्क्वेअर. आयजीच्या जागी आयजीची व्हॅल्यू टाकली, एच्या जागी एची व्हॅल्यू टाकली आणि एचच्या जागी एचची व्हॅल्यू टाकली आणि आन्सर आलं 309.241 इंटू 10⁻6 mm². Problem number first is the completed. Problem number 2, a hollow circular section with 220 mm external diameter and 110 mm internal diameter. Calculate the moment of inertia of the section about any of its tangent. आता आपल्याला टेंजंट पासून मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे, सेंटर पासून नाही. तर एक हॉलो सर्कल काढला आपण. हे आहे आपला हॉलो सर्कल. हा काढला आपण हॉलो सर्कल. हे याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया सेंटरचा, सेंटर लाईन काढून आपण. हा एक्स एक्सिस आहे आणि त्याच्यानंतर आता लक्ष द्या हा वाय एक्सिस. तर एक्सटर्नल डायमीटर म्हणजे ते बाहेरचं. हा किती दिलेला आहे, कॅपिटल डी 220 mm. इंटरनल डायमीटर, इंटरनल म्हणजे ते लहानवाला, किती दिलेलं आहे 110 mm. आणि आता आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे टेंजंटचा. तर सर्वात आधी जर समजा मुवमेंट ऑफ इनर्शिया टेंजंटचा काढायचा आहे, म्हणजे आपल्याला हे लाईन याला टच होत आहे या सर्कलला. तर AB हा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे टेंजंटला. सेंटरचा असता तर डायरेक्ट केला असता, पण टेंजंटचा असल्यामुळे पॅरलल ऍक्सिस थेरमचा आपल्याला फॉर्म्युला अप्लाय करावा लागेल. त्याच्यासाठी आपल्याला सेंटरचा तर मुवमेंट ऑफ इनर्शिया काढाच लागते. तर सेंटरचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढण्यासाठी फॉर्म्युला आहे आपला IX इज इक्वल टू IG. हा IX एक्सिसचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. तर फॉर्म्युला आहे π/64 कॅपिटल D टू द पॉवर 4 मायनस स्मॉल d टू द पॉवर 4. व्हॅल्यू पुटअप करूया. π/64 कॅपिटल D आहे 220 टू द पॉवर 4, स्मॉल आहे 110 टू द पॉवर 4. हे व्हॅल्यू पुट करू. π/64 220 टू द पॉवर 4 मायनस 110 टू द पॉवर 4. ENG बटन दाबायचं. आन्सर आलं 107.803. 107.803 इंटू 10 टू द पॉवर 6 आणि mm टू द पॉवर 4 हे याचे युनिट आहे मुवमेंट ऑफ इनर्शियाचा. हा झाला आपला IG. IX आणि IG हा एकच आहे, लक्षात ठेवा. नंतर आता आपल्याला काढायचा आहे एरिया. सेकंड पॉइंटवर आला होता आपण एरिया. एरिया इट इज डिनोटेड बाय A. फॉर्म्युला आहे आपल्यापाशी π/4 इधर D चा स्क्वेअर, कॅपिटल D चा स्क्वेअर मायनस स्मॉल d चा स्क्वेअर. तर आपण व्हॅल्यू पुटअप करूया. π/4 कॅपिटल D किती आहे 220 चा स्क्वेअर मायनस स्मॉल d किती आहे 110 चा स्क्वेअर. तर व्हॅल्यू पुटअप करूया. π/4 इन ब्रॅकेट 220 चा स्क्वेअर मायनस 110
चा स्क्वेअर. ENG बटन दाबायचं. आन्सर आहे 28.509 इंटू 10⁻³ एरियाचं युनिट आहे MM². हे एरियाचं युनिट. आता आपल्याला काढायचे आहे नेक्स्ट हाईट. हाईट म्हणजे काय होते, हे डिस्टन्स या सेंटर पासून तर दोघांचं सेंटर एक असल्यामुळे तर टेंजंट पर्यंतचं डिस्टन्स. म्हणजे की आता हा मोठा डायमीटर आहे तर 220. मोठा डायमीटर किती आहे 220 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती येते 110. हा झाली हाईट. आता लावू आपण पॅरलल ऍक्सिस थेरम. पॅरलल ऍक्सिस थेरम. पॅरलल ऍक्सिस थेरम आहे मोमेंट ऑफ इनर्शिया टेंजंट म्हणजे AB इज इक्वल टू IG प्लस A इंटू एचचा स्क्वेअर. हा फॉर्म्युला आहे आपल्यापाशी. या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करायचं आणि गॅल्सी मध्ये टाकल्यावर आन्सर येऊन जाईल. म्हणजे कसं येणार बघा. आता IG किती आहे 107.803 इंटू 10⁻⁶. नंतर प्लस एरिया किती आहे 28.509 इंटू 10⁻³ आणि हाईट किती आहे 110. हे आहे हाईट. तर आता आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया टेंजंटचा भेटून जाईल. ही कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेटर करूया. 107.803 इंटू 10⁻⁶ प्लस 28.509 इंटू 10⁻³ इन ब्रॅकेट 110 आणि ENG बटन दाबा. सर तिला स्क्वेअर येईल ना सर. हा आणि इथे काय येते स्क्वेअर येते. राईट. तर इथं काय येणार आहे स्क्वेअर येणार आहे. हाईटचा स्क्वेअर फॉर्म्युला आहे ना आपल्यापाशी. तर याचा आन्सर येणार आहे 452.76 इंटू 10⁻⁶ mm². प्रॉब्लेम इज सॉल्व. हे प्रॉब्लेम इथं सॉल्व झाली. विद्यार्थी मित्रांनो जर समजा तुमचं थोडीशी जरी गडबड झाली आणि हे फायनल आन्सर आला नाही तर तुम्हाला 0 मार्क्स भेटतात. स्टेपिंग जास्त काही मार्किंग नाही आहे. म्हणून तुम्हाला थोडंसं कॉन्सन्ट्रेशन प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागेल. हे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. सेम टू सेम प्रॉब्लेम होता. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट आणि प्रॉब्लेम नंबर सेकंड हे एकदम सेम टू सेमच होतं. आता सुरू करूया आपण नवीन सेक्शन. नवीन सेक्शनचं नाव आहे ट्रायंग्युलर सेक्शन. ट्रायंग्युलर सेक्शन. याच्या आधी आपण बघितलेलं आहे रेक्टेंग्युलर सेक्शन, नंतर घेतला आपण सर्क्युलर सेक्शन आणि आता घेत आहेत आपण ट्रायंग्युलर सेक्शन. तर हा असा राहतो ट्रायंगल. ट्रायंगलला हे साईड असते याला बेस बनतात आणि हे असते हाईट. तर एरियाचा फॉर्म्युला तर एकदम सिंपल आहे. ट्रायंगलचा एरियाचा फॉर्म्युला आहे हाफ ऑफ बेस इंटू हाईट. हा तुम्हाला माहित असेलच. हा आहे तिथं मुवमेंट ऑफ इनर्शियाचा सेंटरचा. फक्त आपल्याला एक्स ऍक्सिसचाच फक्त मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. वाय ऍक्सिसचा काढायची गरज नाही. तर आता आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया फॉर्म्युला आहे IX ऍक्सिस म्हणजे IG. फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागेल तुम्हाला. फॉर्म्युला आहे BH⁻³ अपॉन 36. काय फॉर्म्युला आहे BH⁻³ अपॉन 36. आणि त्याच्यानंतर हे जे डिस्टन्स आहे व्हर्टिकली म्हणजे याच्यात वाय बार म्हणजे होते म्हणजे की हे एवढं डिस्टन्स
हाईट बाय 3, हाईट बाय 3 आणि एक्स बार म्हणजे होते बेस बाय 2. हा बेस आहे, तर बेसच्या अर्धा कोण घ्या याच्या सेंटरला आहे ना, त्याच्यामुळे हा एक्स बार आणि वाय बार. हे फॉर्म्युला लिहून घ्या. एरियाचा फॉर्म्युला आहे हाफ ऑफ बेस इंटू हाईट, आय एक्स एक्स ऍक्सिस, मुवमेंट ऑफ इनर्शिया सेंटरचा बी एच क्यूब अपॉन 36, वाय बार आहे एच बाय 3 आणि एक्स बार आहे बी बाय 2. याच्यावर आपण न्यूमेरिकल स्टार्ट करूया. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला मुवमेंट ऑफ इनर्शिया जर व्हर्टेक्स विचारला, याच्यात डायरेक्ट फॉर्म्युला आहे, ते मायनस वगैरे करायची काही गरज नाही, डायरेक्ट. तर मुवमेंट ऑफ इनर्शिया जर समजा आपल्याला काय विचारलं, व्हर्टेक्स म्हणजे काय, ट्रँगल मध्येच येते सेंडा, याचं वरचं टोक. तर याचा फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागेल तुम्हाला, बी एच चा क्यूब अपॉन 12, सॉरी बी एच चा क्यूब अपॉन 4, बी एच चा क्यूब अपॉन 4. व्हर्टेक्स जर विचारलं तर डायरेक्ट फॉर्म्युला आहे. बी एच चा क्यूब अपॉन 4 व्हर्टेक्स जर विचारला तर प्रॉब्लेम स्टार्ट करूया. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट, 4 मार्क्स साठी आलेलं होतं प्रॉब्लेम. आता लक्ष द्या, प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. पण त्याआधी अजून एक गोष्ट लक्षात ठेवता, व्हर्टेक्सचा फॉर्म्युला काय, बी एच क्यूब अपॉन 4, सेंटरचा फॉर्म्युला काय, बी एच क्यूब अपॉन 36 आणि एक बेसचा पण फॉर्म्युला आहे, मुवमेंट ऑफ इनर्शिया बेस. ट्रायंगलचा तो आहे बी एच क्यूब बाय 12 बेस, बी एच क्यूब अपॉन 12. तुम्हाला याच्यात 3 मुवमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युला लक्षात ठेवावे लागतात. बघा, हा ट्रायंगल आहे, पहिला सेंटरचा बी एच क्यूब अपॉन 36, व्हर्टेक्स म्हणजे वरचा बी एच क्यूब बाय 4, त्यानंतर बेस म्हणजे होते खालचा बी एच क्यूब बाय 12. हे असे 3 मुवमेंट ऑफ इनर्शिया ट्रायंगलचे डायरेक्ट म्हणजे एक व्हर्टेक्सचा दिला, एक खालचा दिला आणि एक मधातला दिला. पॅरलल ऍक्सिस थेरमची काही गरज पडणार नाही. तर बघा काय म्हणते आता प्रॉब्लेम, कॅल्क्युलेट द मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए ट्रायंगल ऑफ हाईट 100 mm अबाउट द ऍक्सिस पासिंग थ्रू द व्हर्टेक्स. व्हर्टेक्सचा आपल्याला काय करायचा आहे, मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. एक ट्रायंगल दिलेला आहे असा, त्याची हाईट किती दिलेली आहे, हाईट दिलेली आहे 100 mm आणि मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आपल्याला व्हर्टेक्सचा म्हणजे एपी. हा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा. त्याच्यानंतर काय म्हणते त्यानं, पासिंग थ्रू द व्हर्टेक्स अँड पॅरलल टू द बेस इफ द मुवमेंट ऑफ इनर्शिया बेस, मुवमेंट ऑफ इनर्शिया त्यानं बेसचा दिला आहे 10 to the power 6, म्हणजे की मुवमेंट ऑफ इनर्शिया इट इज डिनोटेड बाय आय आणि याचा दिलाय बेस, आणि बेसचा मुवमेंट ऑफ इनर्शिया किती दिलाय 10 to the power 6 mm to the power 4. आता लक्ष द्या, व्हर्टेक्सचा आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे, तर आपल्याला हाईट तर पाहिजेच, पण याच्यासोबत हे बेस, त्यानं हे बेस दिली काय नाही, त्यानं बेस न देता मुवमेंट ऑफ इनर्शिया बेसचा दिलेला आहे. तर सर्वात आधी आपल्याला बेस काढावी लागेल. तर काय करसाल, तर सर्वात आधी मुवमेंट ऑफ इनर्शिया बेसचा काढू, लिहू आपण. काय फॉर्म्युला आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया बेस, मुवमेंट ऑफ इनर्शिया बेस फॉर्म्युला आहे बी एच चा क्यूब डिवायडेड बाय 12, बी एच चा क्यूब डिवायडेड बाय 12. आता बेस किती दिलाय 10 to the power 6, बेस दिलाय 10 to the power 6, तिथे घेतला 10 to the power 6. आपल्याला बी दिलाच नाहीये, बी काढायचा आहे. हाईट किती दिली आहे 100 चा क्यूब अपॉन 12. नंतर काय करसाल, हा 12 कसा आहे अपॉन मध्ये, कसा आहे अपॉन मध्ये, इकडे जर आला तर काय होतो मल्टिप्लाय, 10 to the power 6 हा 12 अपॉन मध्ये, इथे होते मल्टिप्लाय इंटू 12. आणि इथं काय 100 चा क्यूब आहे, हा वर आहे, इथं आल्यावर काय होतो खाली 100 चा क्यूब. तर हा भेटून जाईल आता तुम्हाला बेस. तर बेस बघूया किती भेटते, कॅल्शियम मध्ये टाका हे व्हॅल्यू, कॅल्शियम ऑन
10 to the power 6, 10 to the power 6 into 12 divided by 100चा क्यूब. तर बेस झालाय आपल्या 12 mm. हा बेस भेटला आपल्याला. आता आपल्याला करायचा मोमेंट ऑफ इनर्शिया व्हर्टेक्स. डायरेक्ट फॉर्म्युला आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया व्हर्टेक्स फॉर्म्युला काय, BH क्यूब अपॉन 4. BH क्यूब अपॉन 4. बस याच्यात व्हॅल्यू कुठं करूया. बी किती आहे 12, एच किती होता 100 चा क्यूब अपॉन 4. कॅल्सी टाकूया. 12 इन ब्रॅकेट 100 चा क्यूब अपॉन 4. ENG बटन 3 into 10 to the power 6 mm to the power 4. अत्यंत सोपी आहे विद्यार्थी मित्रांनो. हे व्हर्टेक्स दिलेला आहे 3 into 10 to the power 6 into mm to the power 4. हे आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. काय केलं आपण, त्याने काय दिली, या ट्रँगलचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा व्हर्टेक्सचा AB काढायचा आपल्याला. तर मग आता त्यानं हाईट दिलेली आहे 100 mm, पण त्यानं बेस न देता काय दिलेलं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया दिला बेसचा. तर मोमेंट ऑफ इनर्शिया बेसचा फॉर्म्युला लावला BH क्यूब अपॉन 12. मोमेंट ऑफ इनर्शिया बेस किती आहे 10 to the power 6 आणि त्यानंतर हा बी ॲज इट इज हाईट आहे 100चा क्यूब अपॉन 12. हा 12 अपॉन मध्ये इकडे होते मल्टिप्लाय 100चा क्यूब वर तर खाली, तर बी काढला आपण 12 mm. नंतर मोमेंट ऑफ इनर्शिया व्हर्टेक्स BH क्यूब बाय 4. बी आहे 12, हाईट आहे 100चा क्यूब अपॉन 4, 3 into 10 to the power 6 mm to the power 4. विद्यार्थी मित्रांनो, जर समजा तुम्हाला हे प्रॉब्लेम समजलं असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओ बघायला मिळतील. प्रॉब्लेम नंबर 2. कॅल्क्युलेट द मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर ए ट्रायंगल ऑफ हाईट 100 mm. कॅल्क्युलेट द ऍक्सिस पासिंग थ्रू द व्हर्टेक्स. व्हर्टेक्स पासून आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा. अँड पॅरलर टू द बेस इफ द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द बेस ऑफ 10 to the power 7. म्हणजे सेम दिलेलं आहे त्यांनी. हा एक ट्रायंगल आहे. आपल्याला या व्हर्टेक्सचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा. व्हर्टेक्स त्याची हाईट दिलेली आहे 100 mm. म्हणजे हाईट दिलेली आहे 100 mm. त्याच्यानंतर काय म्हटलं त्यानं, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस. मोमेंट ऑफ इनर्शिया बेस दिलेला आहे 10 to the power 7 mm to the power 4. आता मोमेंट ऑफ इनर्शिया दिला त्यानं, बेस दिली आहे नाही. मग आता आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला लागेल बेसचा. काय फॉर्म्युला आहे मोमेंट ऑफ इनर्शिया बेसचा फॉर्म्युला, BH क्यूब अपॉन 12. हा फॉर्म्युला आपण अप्लाय केला. मोमेंट ऑफ इनर्शिया बेस किती आहे 10 to the power 7. बी किती आहे, बी काढायचा आहे आपल्याला. हाईट आहे 100, 100चा क्यूब अपॉन 12. सेम बिलकुल 12 अपॉन मध्ये इकडे होते मल्टिप्लाय 10 to the power 7 into 12 आणि इथं 100चा क्यूब वर आहे खाली मध्ये इज इक्वल टू बी. तर बी किती मिळणार कॅल्क्युलेट करूया. टेन इंटू 10 to the power 7 इंटू 12 अपॉन 100चा क्यूब 120. बेस किती आहे 120. आता काढूया मोमेंट ऑफ इनर्शिया व्हर्टेक्स. मोमेंट ऑफ इनर्शिया व्हर्टेक्स फॉर्म्युला काय, BH क्यूब अपॉन 4. हा फॉर्म्युला आहे BH क्यूब अपॉन 4. तर इथं बी किती आहे 120, हाईट किती आहे 100चा क्यूब अपॉन 4. कॅल्सी टाकूया 120 इंटू
100चा क्यूब अपॉन 4 ENG बटन 30 into 10 to the power 6 mm to the power 4 हे झालं आन्सर. हा झाला व्हर्टेक्स AB. प्रॉब्लेम इज सॉल्व. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हे समजलं असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आजच्यासाठी इथं थांबून जाऊ. धन्यवाद.